मंडळी, आज आपण ऑगस्ट मधल्या मंडळींची स्वभाव वैशिष्ट्य काय असतात ते घेणार आहोत. आणि त्यातली दोन जी व्यक्तिमत्व मी घेतली ना, फार अपील होणार आहे तुम्हाला. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. आपलं युट्यूब चॅनेल अंजली ट्यूब वाचन याच्यावरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण हे बघणार आहोत की ऑगस्ट महिन्यातली मंडळी कशी असतात. त्याच्या आधी हेही आपण बघणार आहोत की ऑगस्ट वरती, जसा आता ऑगस्ट 8वा महिना आहे ना, तर त्याच्यावरती 8 या अंकाचं तर प्रभुत्व असणारच आहे. पण त्याच्या जोडीला मंडळी प्रत्येक महिन्याला अजून एक अंक आपल्याला त्यांच्यासाठी द्यावा लागतो. तसा ऑगस्टला येणारा अंक आहे 1. याचा अर्थ ऑगस्ट मधल्या मंडळींचे स्वभाव वैशिष्ट्य किंवा त्यांच्यातली कॅरेक्टरिस्टिक जी असणार आहेत ना, त्याच्यावरती 8च्या बरोबर 1 या अंकाचा सुद्धा प्रभाव असणार आहे. बघूया कसं ते. ही मंडळी कशी असतात. व्यक्तिमत्व रुबाबदार असतं, धीर गंभीर, आदर वाटावं असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं आणि त्यांची वागायची स्वतःची एक वेगळी, एक टिपिकल अशी शैली असते. कुठे रेंगाळत न बसता योग्य निर्णय कमी वेळात घेण्याची क्षमता असते. हरहुन्नरीपणा असतो, कामाचा उरकही असतो. कुठलीही अडचण मध्ये आली तर ती अडचण भिजत न टाकता त्याच्यावरती लवकर निर्णय घ्यायचा आणि त्या अडचणीतून लवकर आणि चांगल्या प्रकारे बाहेर पडण्याची क्षमता पण यांच्याकडे असते. त्यासाठी कृती काय करायची ते पण त्यांच्याकडे आखणी झालेली असते. कष्टाला कमी नसतात, कल्पना चांगल्या असतात आणि जे त्यांचं मत आहे ते परखडपणे मांडायला सुद्धा त्यांची कधीही हरकत नसते. रादर हे परखडपणे मांडायला एक क्षमता आणि एक धाडस लागतं, ते त्यांच्याकडे असतंच. विशाल मन असतं आणि माफी मागितल्यानंतर क्षमा करण्याची वृत्ती सुद्धा यांच्याकडे असते. आणि तेवढं मी मन मोठं असतं. कठीण परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं याचं उत्तम आकलन या मंडळींच्याकडे असतं. त्यामुळे प्रतिष्ठा, अधिकार आणि मोठेपण यांच्याकडे आपसुकच चालत येतं. या सगळ्या गुणांच्यामुळे यांचे सहकारी जे आहेत ना, त्यांना यांच्याविषयी मनामध्ये अत्यंत आदर असतो, कधीतरी सेवाभाव सुद्धा असतो आणि यांना आदर्श मानावं असं यांचं व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्याकडे बघण्याची त्यांची एक वेगळी अशी भक्तीची नजर असते. तसंच आणखीन महत्वाचं म्हणजे ही मंडळी ज्या फील्डमध्ये आहेत ना, त्या फील्डमध्ये आपल्या कष्टाने वर जाऊन सर्वोच्च पद मिळवण्याची कपॅसिटी पण यांच्याकडे असते. कलासक्त असतात, काही तर कलाकारही बनू शकतात आणि काही बनलेलेही आहेत. इतरांना प्रेरणा मिळेल असं यांचं वागणं असतं. सर्वसामान्यांच्या मध्ये सुद्धा सहकार्याने छान त्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहण्याची यांची वृत्ती असते. गुण तर असतातच, पण अशा वागण्याने लोकांच्या मध्ये खूप ते लोकप्रिय होतात आणि लोक यांच्याकडे आपसूक आकर्षित होतात. रादर इतरांना उत्साह देणं किंवा ऊर्जा देणं हा यांचा स्थायीभावच आहे म्हणाला. महत्वाकांक्षी असल्याने जरी अगदी सामान्य परिस्थितीत यांनी जन्म घेतला असला तरी सुद्धा स्वतःच्या कष्टाने आणि दूरदर्शीपणाने, विजनने वरवर जात राहणे, कष्टाने स्वतःची प्रगती करणे आणि खूप वरचं स्थान गाठणे हा यांच्याकडचा एक खूप मोठा गुण मानला जातो. कितीही अडचणी किंवा अडथळे आले तरी अविरत कष्ट करून त्यांना पार करण्याची यांची जी क्षमता असते ती वादातीत आहे. उदारही असतात. तसंच विशेष म्हणजे सिनेमा, नाटक यांची सुद्धा या मंडळींना आवड असते. लोकांशी एक प्रकारे वेगळ्या प्रकारे कनेक्ट होण्याची क्षमता यांच्याकडे असते. आपण आता थोडं यांच्या प्रकृतीकडे किंवा तब्येतीकडे वळूया. मूळची यांची प्रकृती चांगली असते, प्रतिकार शक्ती सुद्धा चांगली असते. पण जास्तीचं काम, अनियमितपणा किंवा अतिश्रम याच्यामुळे यांचं मानसिक स्वास्थ्य काही वेळेला बिघडतं. जसं मानसिक स्वास्थ्य बिघडतं तसं शारीरिक श्रम सुद्धा हे वेळ का न बघता करत असतात. त्यामुळे तिथे सुद्धा कधीतरी त्यांना थकावट महसूस होते आणि मग तो जो ताण येतो ना, त्याच्यामुळे शक्यता अशी असते की ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब किंवा ब्लड सर्क्युलेशनचे प्रॉब्लेम्स होऊ नयेत म्हणून यांना जपण्याची गरज पडते. कामाचा व्याप मंडळी असला ना तरी हरकत नाहीये, पण कामाचा जरी व्याप असला
तरी आपल्या तब्येतीला जपणं आपलंच काम नाहीये का? यांना अजून एक सूचना आहे, म्हणजे यांनी यांच्या डोळ्यांची पण काळजी घेण्याची गरज आहे. एक यांच्या या उदार आणि चांगल्या स्वभावाच्या ह्याच्यातला कधीतरी कोणीतरी फायदा घेऊ नये, म्हणून अजून एक त्यांना दिली जाणारी सूचना अशी आहे की आजूबाजूची मंडळी आहेत त्याच्यात खुशमस्करी सुद्धा असू शकतात हो. किंवा कदाचित असं होऊ शकतं की आपण जसं म्हणतोय की आपलं काम करून घेण्याच्या ह्याच्यातून काही लोक यांच्याशी ज्या प्रकारे वागणं ठेवत असतील, या मंडळींनी एक अशी शोधक नजर ठेवली पाहिजे की ह्याच्यातला आपण विश्वास ठेवण्यासारखी लायक व्यक्ती कोण आहेत आणि त्यांच्यावरती पारख करूनच लोकांच्यावरती विश्वास ठेवला जाण्याची गरज आहे. आता मंडळी, आपण व्यक्तिमत्वांच्याकडे येतोय. त्यातलं पहिलं व्यक्तिमत्व आहे आपला अत्यंत लाडका, अनेक भाषेत ज्यांनी गाणी म्हटलेली आहेत असं व्यक्तिमत्व आभास कुमार गांगुली, म्हणजेच किशोर कुमार. 4 ऑगस्ट 1929. ऐका हो मंडळी, गायक, अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, हे एवढे तर किशोर कुमार होतेच, पण त्याच्याशिवाय किती भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली होती बघा तुम्ही. हिंदी, बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम आणि उर्दू सुद्धा. त्याच्यानंतर इंडियन म्युझिक हिस्ट्रीमध्ये अतिशय इन्फ्लुएन्शियल असे गायक, अतिशय लोकप्रिय, आणि यांची एक वेगळी शैली त्यांनी निर्माण केली होती. जन्मतारखेकडे लक्ष आहे ना? 4 तारीख आहे, भाग्यांक 4 आहे. म्हणजे काय आहे, जे इतरांच्याकडे नाही ते काहीतरी वेगळे पण यांच्याकडे आहे. म्हणजे बाकीचं तर आपण ऑगस्ट त्याच्यामध्ये लागू केलंच आहे. आवड कशी, चित्रपट, हे ते कलाकार, हे सगळं तर तिथे येतच आहे. पण 4ला आपल्याला विसरून चालणार नाहीये, कारण की भाग्यांक 4 असल्यामुळे काहीतरी असं असणार की जे वेगळंच आहे, की जे फक्त यांच्याकडेच आहे. यॉडलिंग लक्षात येत आहे ना? कशी एक वेगळी शैली त्यांनी स्वतःची निर्माण केली होती. आणि आज एखादं जरी कोणी गाणं म्हणताना किशोर कुमार यांच्यासारखं यॉडलिंग केलं तरी आपण किती खुश होतो. अरे वा, किशोर कुमारांच्यासारखं जमलं का? म्हणजे ते एक माइलस्टोन बनलेलं आहे यॉडलिंग याच्यामध्ये, की ते फक्त म्हणजे ते अधिराज्य तिथे त्यांनी फक्त किशोर कुमार यांनीच गाजवावं. यांचे नॉन फिल्मी अल्बम सुद्धा आलेले आहेत. त्याच्यानंतर 8 फिल्मफेअर अवॉर्ड्स त्यांना मिळाले आणि 28 वेळा त्यांना नॉमिनेशन्स पण मिळाली आहेत. हे सगळं आपण बघतो एखाद्या गायकाने कमावलेलं आहे, आयुष्यामध्ये त्याचे मिळवलंय. फार मोठं आयुष्य होतं का? खरं तर मंडळी नाही. किशोर कुमार हवे होते की नाही आपल्याला अजून, पण त्यांनाही अतिश्रमाने याने त्रास झालेला आहे. काय आहे, हे सगळं मिळवलं, पण खरं बघितलं तर बेसिक काय गाण्याचं जे शिक्षण असतं ते त्यांनी घेतलं होतं का कुठे? नाही ना. तरी पण कसंही उपजत सगळ्या कला आणि हे सगळ्या गोष्टी करण्याची त्यांच्याकडे कपॅसिटी होती. लक्षात येत आहे ना ऑगस्ट मधलं व्यक्तिमत्व. आणि एक विशेष म्हणजे काय आहे माहितीये का, एक वेगळंच त्यांनी केलेलं हाफ तिकीट पिक्चर आठवतं का तुम्हाला? त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांचेही आवाज काढून त्याने ते गाणं म्हटलेलं आहे. कुठलं? आके सीधी लगी, आके सीधी लगी दिल पे. कुणीच विसरू शकणार नाही हे गाणं. आणि असा प्रयत्न त्यांनी केला आणि इतकं उत्कृष्ट ते गायलेलं आहे, किती वेगळे पण आहे ना. आणि हे सगळं आहे त्यांच्यामध्ये एक खरं म्हणायचं तर ना की किशोर कुमार यांच्यामध्ये एक लहान बालक लपला होता. प्रत्येक वेळेला ते काहीतरी वेगळं वेगळं काहीतरी छान करायचं. आपल्याला कितीतरी आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत त्यांच्या, की ह्या गाण्याच्या वेळेला काय झालं होतं, ज्या वेळेला ते लाईव्ह परफॉर्मन्स द्यायचे त्यावेळेला कसे ते स्टेजवर सगळीकडे जात असायचे. म्हणजे इतकं लाईव्हली व्यक्तिमत्व. तरी सुद्धा वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का, किशोर कुमार यांची सॅड सॉंग सुद्धा अत्यंत उत्कृष्ट होती आणि अत्यंत प्रसिद्ध आहेत. कुठला प्रकार गाण्याचा त्यांनी गायला नाही असं आहे का? गाणं न शिकता हा मंडळी. आणि एखादी गोष्ट करायचीच म्हटली ना, किंवा त्यांनी जर ठरवलं की मी हे असंच करणार, तर त्यांनी स्वतःच्या मनाला फॉलो केलेलं आहे. पण कुठलं काम त्यांनी अर्धवट सोडलेलं नाहीये. मंडळी, आता जन्मतारखेकडे पण लक्ष द्या. भाग्यांक 4 आपण पाहिला, हो की नाही? त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं वेगळे पण त्यांच्या ह्याच्यातलं दिसलंच आहे.
की काय त्यांचे स्वतःचं एक वेगळं करून दाखवण्याची क्षमता होती आणि त्यांनी स्वतःला प्रूव्ह कसं केलं. आता ऑगस्ट मधला आहे म्हटल्यानंतर 8 आणि 1 दोन्हीचाही इन्फ्लुअन्स त्याच्यावरती आहे ना, तेही आपल्याला दिसलंय. कष्टाला कमी नाही. काही वेळेला तर किती किती तास त्यांनी गाणी म्हटलेली आहेत. ते आपण कुठेतरी म्हणजे जशा सुरस कथा वाचतो ना, तसं आपण किशोर कुमार यांच्या बाबतीत वाचत असतो. बरं पुढे काय होतंय? 9 हा दोनदा आहे. काम अर्धवट कुठलं राहणार नाही. म्हणजे एक जुनूनचा सवार असतो त्यांच्यावरती की हे मी केव्हा पूर्ण करतो. आणि ना डेस्टिनी नंबर 6 आहे. हा सुद्धा त्यांच्या ह्या सगळ्या गुणांना किंवा गुणांच्या प्रगटीकरणाला सहाय्य करणारा स्तंभ आहे ना, अंक 6. लक्षात नसलं तर अंक 6 ची गुणधर्म एकदा जाऊन मंडळी परत एकदा ऐका. आता पुढचं व्यक्तिमत्व जे आपण घेतोय ना, ते आहे विक्रम साराभाई. 12 ऑगस्ट 1919. बघा हं, भारतीय भौतिक शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह त्यांना मानलं जातं आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. खरं तर वडील त्यांचे अंबालाल साराभाई हे उद्योगपती होते. हा, त्या कुठल्याही ठिकाणी न जाता 12वी पर्यंत त्यांनी भारतात शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर ते केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकायला गेले. 47 साली त्यांना डॉक्टरेट मिळाली. 11 नोव्हेंबर 1947 ला अहमदाबादमध्ये भौतिकी कार्यशाळेचीच त्यांनी स्थापना केली आणि नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना करताना सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. IIM. त्याच्यानंतर त्यांनी जे आपल्या खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या ह्याच्यात त्यांनी प्रगती केली किंवा भारताच्या अंतराळ कार्यामध्ये त्यांनी जो सहभाग दिला त्याला तोड नाहीये. त्यांना पद्मभूषणी मिळाली होती आणि मरणोत्तर त्यांना पद्मविभूषण सुद्धा मिळाली होती. पण दुर्दैव आपल्या भारताचं कसं आहे बघा, की 52व्या वर्षी विक्रम साराभाई हे हार्ट अटॅकने गेलेले आहेत. आता यांच्या जन्मतारखेकडे आपण एक वेगळ्या दृष्टीने बघणार आहोत. कारण का, अंकशास्त्रातला आता एक वेगळा विषय तुमच्या समोर मांडण्याची वेळ आलेली आहे मंडळी. जन्मतारीख आपण व्हाईटबोर्ड वरती लिहूनच मी तुम्हाला दाखवते की त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे आणि त्याच्यात आपण पुढे कसे जाणार आहोत. मंडळी, विक्रम साराभाईंची जन्मतारीख मी इथे लिहिलेली आहे आणि आता आपण ह्या जन्मतारखेचं विवेचन करणार आहोत. आता बघा, विक्रमभाई साराभाई 12 ऑगस्ट 1919. उरुणिक नंबर म्हणजे भाग्यांक 3 येतोय. जेव्हा भाग्यांक 3 असतो तेव्हा आपल्याला माहित आहे की त्या व्यक्तीचा फोकस हा ठरलेला आहे. त्या व्यक्तीचा फोकस हा पक्का असतो की मला आयुष्यात काय करायचंय, आयुष्याकडनं मला काय मिळवायचंय, आणि ते त्यांच्या त्या रेघेपासून इकडे तिकडे कुठेही हलत नसतात. त्याच्यानंतर आपण बघितलं की ऑगस्ट हे तर आपण सगळे गुणधर्म घेतलेच आहेत त्याच्यामध्ये, शिवाय साल आहे 1919 आणि आता आपल्याला जेव्हा डेस्टिनी नंबर किंवा प्रारब्ध अंक काढायचा आहे त्यावेळेला ही जन्मतारीख मी वेगळ्या पद्धतीने लिहिलेली आहे. हे बघा, 12 अधिक 8 अधिक 1919, त्याची बेरीज आली 1939 आणि हे 9 ने 10, 10 3 13, 13 आणि 9 22 म्हणजे 22. आता तुम्ही जेव्हा सरळ याचा डेस्टिनी नंबर काढत असाल तर आपण जेव्हा बघतो त्यावेळेला इतर ह्याच्या पद्धतीप्रमाणे याचा डेस्टिनी नंबर 4 येतो. पण जेव्हा डेस्टिनी नंबर 4 येतो ना, तेव्हा या पद्धतीने जन्मतारीख लिहून आपल्याला हे बघायचं असतं की ही व्यक्ती 22 आहे का. कारण का, आता एका नव्या आणि वेगळ्या विषयाकडे आपण जातोय जे आतापर्यंत आपल्या कुठल्याही व्हिडिओमध्ये ह्याची चर्चा झालेली नाही. आणि तो विषय असा आहे की अंकशास्त्रातले मास्टर नंबर्स 11 आणि 22 हे मास्टर नंबर्स आहेत. त्यातले त्यात 22 हा नंबर असा आहे की ज्याला मास्टर बिल्डर म्हणतात. 11चा ज्या वेळेला 11 येईल त्यावेळेला आपण बोलू.
पण आता सध्या आपण 22चं विवेचन करूया. 22 असा आहे, हा मास्टर नंबर तर आहेच, पण हा मास्टर बिल्डर आहे. मास्टर बिल्डरचा अर्थ असा असतो की जी व्यक्ती वेगवेगळ्या कल्पना मांडू शकते किंवा स्वप्न बघू शकते, अशी व्यक्ती, पण जी ही सगळ्या कल्पना किंवा त्यांचे सगळे विचार हे प्रत्यक्षात पण उतरवण्याची कपॅसिटी ठेवतात. विक्रमभाई जे होते ते तशा पद्धतीतले होते. आता कदाचित काहींच्या मनामध्ये हा विचार येणं शक्य आहे की आपण या पद्धतीने का बेरीज केली, सरळ का केली नाही. काही लोक सरळही करतात, पण माझा एक आवडता लेखक आहे रिचर्ड वेबस्टर, ज्यांची अंकशास्त्रावरची आणि इतरही काही विषयांच्यावरची पुस्तकं आहेत. आता त्यांचं मी जेव्हा पुस्तक वाचलेलं होतं, जे मला अत्यंत पुस्तक त्यांचं, ते माझ्या अत्यंत आवडते पुस्तकांमधलं एक पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी मास्टर नंबर काढायची ही पद्धत दिलेली आहे, त्यामुळे मी ही पद्धत फॉलो करते. त्याच्याप्रमाणे हे 22 आलेलं आहे. आता कल्पना करा मंडळी, 52व्या वर्षी आपल्या अवकाशामधल्या कामामधून एखाद्या व्यक्तीचं एक्झिट होतं. आठफेलने गेलेले आहेत ते. ज्या वेळेला त्यांचं एक्झिट झालं त्यावेळेला तर त्यांचं कार्य करायचं किंवा काम त्यांचं अर्धवटच राहिलेलं होतं. त्याच्यात जसं त्यांचं काम पुरं झालं नाही, तसंच आपल्या भारतीय अवकाशाचं सुद्धा खूप नुकसान झालं आणि भारतीयांचं सुद्धा खूप नुकसान झालं. कारण ज्या वेळेला 22 हा मास्टर बिल्डर नंबर, हा डेस्टिनी म्हणून येतो ना, त्यावेळेला ह्या मंडळींना वयाचं कुठलंही बंधन नसतं. 70व्या वर्षी 75व्या वर्षी सुद्धा 40शीत असल्यासारखी ही मंडळी काम करत असतात आणि त्यांचं काम उलट त्यांचा अनुभव वाढल्याने अजून जास्त जास्त उठावदार होत असत. आता कल्पना करा की 22 हा मास्टर बिल्डर नंबर असताना सुद्धा ही व्यक्ती जर का 52व्या वर्षी गेली तर किती काम अर्धवट राहिलं असेल आणि किती त्यांच्या विचारांच्या मध्ये, त्यांच्या कल्पनांच्या मध्ये जे जे त्यांना प्रत्यक्षात उतरवायचं होतं त्या किती गोष्टी राहिल्या असतील. खरंच आपलं आणि भारताचं फार फार नुकसान झालेलं आहे. मंडळी, आज आपण इथेच थांबू. पण माझं युट्यूब चॅनल अंजली ट्यूब वाचन, याच्यावर तुम्ही जर प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि ना विशेषतः या व्हिडिओवरती तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या काय कमेंट्स आहेत हे वाचायला मला आवडणार. कृपया कमेंटही करा. धन्यवाद.